हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 10. अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा. वस्तूच्या अभावावर अनुभव करणाऱ्या वृत्तीचं आलंबन म्हणजे निद्रा. सूत्रार्थ. चित्ताची चौथी वृत्ती निद्रा होय. आपण असं म्हणतो की मी त्याचा प्रत्यय घेतला आहे. प्रत्यय म्हणजे अनुभव, ज्ञान, माहिती. पंचेंद्रिय जेव्हा कार्य करत असतात तेव्हा आपल्याला प्रत्यय येत असतो. पंचेंद्रिय जेव्हा काम करत नाहीत तेव्हा प्रत्यय येणे थांबते. प्रत्ययाचा अभाव होतो. भाव म्हणजे संवेदना. प्रत्ययाच्या अभावामुळे संवेदना मिळणे थांबते. चित्ताला काम राहत नाही. त्याला अशा वेळी झोप येऊ लागते. काही वेळेला चित्त थकते, ते संवेदना घेणे बंद करते, त्याला झोप येते. ही चित्ताची वृत्ती आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प हे येथे खरं खोटं काल्पनिक कसंही असो ज्ञानप्राप्ती होत नाही. येथे तशी ज्ञानप्राप्ती होत नाही. तेव्हा निद्रा ही चित्ताची वृत्ती निर्माण होते. अनेकांच्या अंगी अनेक गुण असतात. एखाद्याच्या ठिकाणी गुणच नसतात. गुण नसणे हाही एक गुणच समजला जातो. तसे चित्ताला भावनांचा अभाव झाला असता निद्रा येते. ही योगाधिराज पातंजलींनी चित्ताची वृत्ती सांगितली आहे. ध्यानधारणेच्या वेळी निद्रा निरोध. योगामध्ये चित्ताच्या वृत्तीचा निरोध करायला योगाधिराज पातंजली सांगत आहेत. निद्रा तर प्रत्येकाला अत्यावश्यक आहे. झोप छान लागली की ताजतवानं होऊन उत्साह येतो. झोप पूर्ण झाली तर माणूस भरपूर आणि चांगलं काम करू शकतो. झोपेचा निरोध करावयाचा आहे. तो या अत्यावश्यक झोपेचा नव्हे. माणूस विनाकारण आळसाने झोपून राहतो. काम चालू असताना बेपर्वाईने झोपतो. नको त्या ठिकाणी जागरण करून आवश्यक अशा कामाच्या वेळी झोपा काढतो. अशा या अनावश्यक निंद्य झोपेचा निरोध करायचा आहे. म्हणजेच स्वधर्माने स्वकर्म करून पुन्हा अशा स्वधर्माच्या स्वकर्मासाठी ताजतवानं होण्यासाठी झोपायचं आहे. इतर वेळी येणारी निद्रा ही वृत्ती टाळण्यासाठी चित्ताला विनाकारण झोप येऊ नये म्हणून सतत स्वधर्माने प्राप्त स्वकर्मात चित्ताला गुंतवून ठेवायचं आहे. चित्ताला अशी सवय लावली की ध्यानाच्या वेळी मन निर्विकार झालं तरी निद्रा येत नाही. निद्रा आणि ध्यान यात फरक आहे. निद्रेमध्ये धारणा नसते म्हणूनच निद्रा येते. निद्रा शरीर स्वास्थ्यासाठी असते. ध्यानासाठी धारणा असते. ध्यान मनस्वास्थ्यासाठी असते. आध्यात्मिक उन्नतीसाठी असते. तेथे निद्रा आली तर ध्यान लागणार नाही. यासाठी योगनिद्रा ही योगक्रिया योग्य गुरुकडून शिकून घ्यावी. यासाठी योगनिद्रा ही योगक्रिया योग्य गुरुकडून शिकून घ्यावी. अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा. आलंबनाच्या प्रत्ययाचा अभाव झाला की झोप येते. आपणाला आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे नित्य काही ना काही उमजत असते, ज्ञान होत असते. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना आलंबन, धारणा, एखादे विषय मुद्दामहून देतो. त्यावेळी आपल्याला अपेक्षित ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक वेळी आपण मुद्दामहून विषय निवडतोच असे नाही, किंवा आपण नित्य ज्ञानार्जन करत नाही. परंतु आपली इंद्रिये सतत कार्यरत असतात. आपण जागृतावस्थेत ज्ञानेंद्रियांनी सतत काही ना काही ग्रहण करत असतो. डोळे मिटले तरी कानांनी, नाकानी, त्वचेने ज्ञान ग्रहण करणे चालू असते. इच्छा नसली तरी कानाने ध्वनी ऐकायला येत असतो. या अशा डोळे मिटलेल्या स्थितीत एक क्षण असा येतो की आपल्याला इंद्रियांनी ज्ञान मिळेनासे होते. म्हणजेच मुद्दाम किंवा आपोआप जे काही आलंबन दृश्य असेल त्याचे ग्रहण होणे बंद होते. जेव्हा ज्ञान मिळणे बंद होते तेव्हा आपल्याला निद्रा येते. इंद्रिये काम करणं थांबवतात. काही वेळा थकून दमून काम करण्याची शक्ती क्षीण झाल्यामुळे इंद्रिये काम करणे थांबवतात. अशा वेळी निद्रा येते. योगाधिराज पातंजली सांगतात की निद्रा ही माणसाची वृत्ती आहे. निद्रा म्हणजे चैतन्य थबकतं, नाहीसं होतं.
वस्तूचे सचेतन अचेतन असे दोन मुख्य प्रकार असतात. जडवस्तू अचेतन असतात. या जडवस्तूंमध्ये चेतना संचारली की ती जडवस्तू सचेतन होते. आपला देह हा जड आहे, त्यात चेतना आत्मा निवास करू लागला की तो देह सचेतन होतो. त्यामधून आत्मा चेतना निघून गेली की देह पुन्हा अचेतन होतो. त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. परंतु निद्रा म्हणजे मृत्यू नव्हे, कारण निद्रेमध्ये आत्मा देह सोडून जात नाही. देहात चेतना असते, ती निद्रेपुरती थबकते, थोडा विसावा घेते. निद्रेमध्ये आलंबन पूर्ण थांबलं की गाढ निद्रा लागते. यावेळी आपल्याला काहीही समजत नाही. जेव्हा जाग येते त्यावेळी आपण झोपलो होतो हे स्मरते. यावेळी काहीही ज्ञानार्जन होत नाही. जागृत अवस्था आणि गाढ निद्रा यांच्या मध्यबिंदूवर आपण असतो. त्यावेळी स्वप्न पडतं. निद्रेमध्ये मन कार्यरत असतं. यामुळेच आपण स्वप्न पाहू शकतो. गाढ निद्रेत ज्ञानार्जन होत नाही, परंतु स्वप्नात ज्ञानार्जन होऊ शकते. प्रत्येक वेळी ते होतेच असे नाही, परंतु जर असे ज्ञानार्जन झाले तर आपण स्वप्नात ध्यान लावू शकलो असेच म्हणावयाचे. स्वप्नात ज्ञानप्राप्ती झाली तर स्वप्नावस्थेतून बाहेर आल्यावर आपल्याला ते स्मरते, कारण ते स्वप्न साठवले जाते, म्हणजे स्मृती जागृत असते. स्वप्नात ध्यान लावता आले तर त्याचा उपयोग योगाभ्यासासाठी होतो. यासाठी भौतिक विषयांची स्वप्न उपयोगाची नाहीत. त्याला ध्यान म्हणता येत नाही. योगाभ्यासासाठी आवश्यक उपयुक्त असेच ज्ञान मिळाले पाहिजे. निद्रेमध्ये विषयाचा आलंबनाचा अभाव होतो. त्यामुळे निद्रा योगाभ्यासासाठी उपयोगी नाही. येथे आपण शरीराला विश्रांती मिळण्यासाठी अत्यावश्यक निद्रेबद्दल बोलत नाही, कारण अशी विश्रांतीसाठी निद्रा आवश्यकच असते. तसेच स्वप्नावस्थेत ज्ञानार्जन होणारी निद्राही विचारात येत नाही. तर अवेळी अनावश्यक निद्रा ही वृत्ती निरोध करायची आहे. हरिओम.